सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गॅस दाहिनी ठेकेदाराला काळ्या यादीत काढण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महापालिकेत मालकीच्या मालमत्तांवर महापालिकेचं नाव लावण्यासाठी सभापती आग्रही असून प्रसंगी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. अनेक कामे बिलो टेंडर घेऊन ठेकेदार मनमानी कारभार करत आहेत, तसेच मुदतीत कामे करत नाहीत याबाबत नगरसेविका स्वाती शिंदे यांनी आवाज उठवला. तसेच गॅस दाहिनी ठेकेदाराकडून देखभाल दुरुस्ती होत नसल्याने त्याचे डिपॉझिट जप्त करून काळ्या यादीत टाकण्याचे आदेश सभापतींना दिले. तसेच शहरात गॅस लाईन खोदाईमुळे ड्रेनेज पाणी पाईपलाईन फुटल्याने काम चालू असतील त्या ठिकाणी पॅचवर्क तातडीनं करण्याचे आदेश त्यांनी दिले. हवेची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणा बसवलेली आहे, पण त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. याबाबत माहिती मागवण्यात आलेली आहे. शहरातील क्रीडांगणावर अनेक गैरसोयी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम स्वच्छता आणि लाईट बसवणे तसेच खेळाव्यतिरिक्त कोणत्याही कार्यक्रमाला देणे नाही. ड्रेनेज आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला. सिटी सर्वेच्या कार्यालयातील अधिकारी महापालिकेचे अनेक जागांवर मनपाची नावे लावण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे जवळपास 500 कोटींच्या जागा अद्याप मूळ मालकांच्या नावावर आहेत. उतार्यातील नावाचा उपयोग करून काही जण गोरगरीब जनतेची फसवणूक करून प्लॉट पाडून विकत आहेत. त्यामुळेच या जागा महापालिकेच्या मालकीच्याच राहाव्यात, यासाठी प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी दिला आहे. त्या माध्यमातून महापालिकेच्या जागांना नाव लावण्यासाठी विविध प्रकारे प्रस्ताव जात असतात, पण त्या ठिकाणी सिटी सर्वेचे अधिकारी मसने मॅडम या कुठलंही महापालिकेचं काम गेलं तर त्याबद्दल त्यांची उदासीनता असते. त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलंही काम गेलं तर तात्काळ कुठलाही निर्णय घेत नाहीत. त्यांनी मूळ कब्जेपट्टी मूळ मालकाची पाहिजे असे आदेश देतात. मला सांगा, 1960-70 साली जे लेआउट सँक्शन झाल्यात त्याची मूळ मालक आता मयत आहेत आणि त्यावेळची कब्जेपट्टी त्यावेळी जी नगरपालिका होती त्यांनी ते कब्जेपट्टी घेतली नसेल तर महापालिकेची प्रॉपर्टी या ठिकाणी महापालिकेचं नाव लागणार नाही का? तर मी सकाळी आज आयुक्त साहेबांच्यावर भेट घेतली. आज बिरनाळे स्कूल बसल्या ओपन प्लेसचा नाव लावण्यासंदर्भात आयुक्तांनी आदेश देऊन देखील त्यांनी मूळ कब्जेपट्टी पाहिजे असं त्यांचं मत होतं. मी आयुक्त साहेबांना भेटून सांगितलेलं आहे की तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना महापालिकेमध्ये बोलवून घ्या, त्यांना कोणती अडचण आहे आणि त्याला कोणती कागदपत्र पाहिजेत. अशा ओपन स्पेस आवड्या महापालिका क्षेत्रामध्ये जवळ 400 ते 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी महापालिकेची आज दुसऱ्या मूळ मालकांच्या नावावर आज आहे. मग ह्या मूळ मालकांच्या नावावर प्रॉपर्टी ठेवून त्याचा गैरवापर केला जातो, गोरगरीब जनतेला फसवणूक केली जाते व मूळ उतारा दाखवून त्या ठिकाणी प्लॉटची विक्री केली जाते. मी 8 दिवसाची मुदत देतोय. मसने मॅडमनी याबाबतीत काय असेल ते ठोस आयुक्त साहेबांना भेटून किंवा कलेक्टर साहेबांना भेटून याबाबतीत काय ते योग्य ते निर्णय घ्यावा. अन्यथा 8 दिवसानंतर मी स्वतः या महापालिकेचं नाव महापालिकेच्या प्रॉपर्टीवर मी एक माझ्या जबाबदारीने सांगतो की मी आज या महापालिकेतल्या या पदावर बसलोय तेव्हा महापालिकेसाठी काहीतरी करण्याचा माझा दृष्टिकोन आहे. महापालिकेची प्रॉपर्टी ही महापालिकेच्या नावावर लागली पाहिजे हे माझं दायित्व आहे आणि आज महापालिकेच्या जागेचा वापर कुठल्याही गैरकृत्यासाठी मी करून देणार नाही आणि त्या जागेवर नाव लावण्यासाठी मला जर उपोषणाला बसावं लागलं तर मी 100% त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये महापालिकेची प्रॉपर्टी महापालिकेच्या नावावर करणार. सार्वजनिक नागरिकांची मालमत्ता आहे ती सार्वजनिकच राहिली पाहिजे यासाठी मी आंदोलन करणार आहे. एवढे आमचे या ठिकाणी निर्णय झाले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.